कसे आहात सगळे? मजेत ना? गप्पाघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला, आजीच्या गप्पातून एक छोटीशी गोष्ट ऐकूया. आपल्याला रामायण माहीत आहे ना? प्रभू राम, त्यांचे साहस आणि भक्तीच्या सुंदर गोष्टी. आजी म्हणते त्यात एक साधी पण खूप गोड गोष्ट आहे, शबरीबद्दल. वनात शबरी नावाची एक साधी स्त्री राहत होती. ती खूप निष्ठावान होती आणि तिला ठाऊक होतं की एक दिवस राम तिच्या आश्रमाला भेट द्यायला येणार आहेत. म्हणून ती रोज प्रेमाने मेहनत करायची. आश्रम स्वच्छ ठेवायची, जंगलातून बोरं गोळा करायची. ती प्रत्येक बोर आधी स्वतः चाखायची. जास्त गोड आहे का? आंबट तर नाही ना? कारण रामासाठी तिला नेहमीच सर्वोत्तम फळं द्यायची होती. अशीच ती रोज प्रेमाने आणि भक्तीने हे काम करत राहिली. वर्षानुवर्ष ती धीराने रामाची वाट पाहत राहिली. आणि एक दिवस राम आणि लक्ष्मण तिच्या कुटीत आले. शबरी खूप खुश झाली. तिने आनंदाने साठवलेली बोरं रामाला दिली. लक्ष्मण ती बोरं पाहून थोडा आश्चर्याने म्हणाला, हे बोर तर आधी तिने चाखलेले आहेत. राम हसले आणि म्हणाले, हो लक्ष्मण, ही फळ खूप गोड आहेत, कारण ती तिच्या प्रेमाने आणि भक्तीने भरलेली आहेत. खरं गोड पण मनापासून येतं. ह्या गोष्टीतून आपल्याला एक सुंदर शिकवण मिळते. खरं प्रेम आणि भक्ती नेहमी मनापासून असते. धैर्य, पेशन्स आणि निष्ठा खूप मोठी गोष्ट आहे. जे मनाने दिलं तेच खरं गोड असतं. म्हणून आपलं हृदय स्वच्छ ठेवा, प्रेम द्या. बाकी सगळं आपोआप सुंदर होतं. आणि हो, गप्पाघरला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया गप्पाघरमध्ये अशाच गोड गप्पांसाठी.